रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आम्हा धातू विठ्ठल मातृ विठ्ठल गातू विठ्ठल आनंदे आम्हा राग विठ्ठल रंग विठ्ठल संग विठ्ठल वैष्णवांचा. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे जा संपूर्ण वारी विठ्ठल नामाच्या रंगात रंगली आहे. लाखो वारकरी मुखी हरिनाम हृदयी विठ्ठल आणि पावलो पावली भक्तीचा उत्सव साजरा करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल बारामती शहरात उत्साहात दाखल झाला. पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगाचा स्वर आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. वारकऱ्यांसाठी अन्नदान, पिण्याचे पाणी आणि इतर सेवा सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्कामासाठी मार्गस्थ आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पालखीचा विसावा झाला. यावेळी परेड समाजाच्या वतीने धोत्राच्या पायघड्या अंतरून पालखी सोहळ्याचे पारंपरिक आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले. या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रद्धा, परंपरा आणि वारीचे वैशिष्ट्य जपणारा हा सोहळा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. संत सोपान काका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण सोमेश्वर नगर येथील मुसा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात भक्तिमय वातावरणात पार पडले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. सोपान काकांच्या पादुकांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर मानाच्या अश्वाने 2 फेऱ्या मारत रिंगण पूर्ण केले. त्यानंतर विणेकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकऱ्यांनीही गोल रिंगण पूर्ण करत भक्तीचा अनोखा सोहळा साकारला. वारीच्या प्रवासात TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहात भर घालतीये. LED स्क्रीनवर पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीतील अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरवही केला जातोय. त्यामुळे वारीचा हा भक्तिमय प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरत आहे. रडते माझे बालकाने समजावी ताराईना, रडते माझे बालकाने समजावी ताराईना.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात खडकळकर बाबांची दिंडी रथामागे पहिल्या क्रमांकावर चालते। या दिंडीत दररोज हजारो वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते। लोणंदच्या पालखी तळावर महिला वारकरी गवळणी म्हणत भक्तिभावाने स्वयंपाकाची तयारी करताना पाहायला मिळाल्या। कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा विठू माऊली। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आषाढीच्या पावन पर्वात विठुरायाच्या चरणी एका अनामिक भक्ताने आपल्या श्रद्धेचं अनोखं दान अर्पण केलंय। अर्धा किलो वजनाच्या सुवर्ण पादुका विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आल्यात। या सुवर्ण अर्पणामुळे भक्तिभावाचा आणखी एक सुवर्ण अध्याय पंढरीत लिहिला गेलाय। यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील प्रमोद शिरसे यांनी दुचाकीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आणि देहूतील तुकोबांच्या मंदिराची प्रतिकृती साकारत देहू ते पंढरपूर असा वारीचा प्रवास सुरू केलाय। या अनोख्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी वारकरीही मोठी गर्दी करत असून विठ्ठल रुक्मिणी आणि तुकोबांचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त करतायत। महाराष्ट्राच्या सर्व धर्म समभावाच्या परंपरेचं जिवंत उदाहरण ठरलेली मुस्लिम संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली। अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथून निघालेली ही दिंडी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 650 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूरकडे मार्गस्थ आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपच्या वतीने टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। सर्व धर्म समभाव, सामाजिक ऐक्य आणि माणुसकीचा संदेश देणारी ही दिंडी वारकरी परंपरेचं वेगळं रूप अधोरेखित करते आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरी सज्ज झाली असून पालखी मार्गावर उभारलेल्या भव्य स्वागत कमानी भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। वीणा, टाळ, मृदुंग, पखवाज यांसारख्या वारकरी परंपरेच्या प्रतीकांनी सजलेल्या या कमानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रेही झळकतायत। भगव्या पताकांनी सजलेल्या या स्वागत कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय आणि दिमागदार स्वरूप प्राप्त झालं असून भाविकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। याच विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आजच्या विठू माऊली कार्यक्रमात इथेच थांबतोय। उद्याही पंढरीच्या वाटेवरून असेच चालत राहू। रामकृष्ण हरी।